ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण स्कंद पहिला अध्याय चौथा. महर्षी व्यासांचा असंतोष. व्यास म्हणाले, त्या दीर्घकालीन सत्रात सहभाग घेतलेल्या मुनींमध्ये ऋग्वेदी विद्या वयोवृद्ध कुलपती शौनकांनी याप्रमाणे सांगणाऱ्या सूतांची प्रशंसा केली आणि म्हटले, वक्त्यात श्रेष्ठ असणारे सूत महोदय, जी कथा भगवान श्री शुकांनी सांगितली ती भगवंताची पुण्यमय कथा आपण आम्हाला सांगावी. ही कथा कोणत्या युगात, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या हेतूने झाली होती? मुनिवर व्यासांनी कोणत्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली? त्यांचे पुत्र शुकदेव महान योगी, समदृष्टी असलेले, आपपराभावरहित, संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतात. त्यांनी हे भाव झाकून ठेवलेले असल्याने ते वेड्यासारखे भासतात. संन्यास घेण्यासाठी वनात जाणाऱ्या पुत्राच्या पाठोपाठ जेव्हा व्यासमुनी जाऊ लागले, त्यावेळी सरोवरात स्नान करणाऱ्या तरुण स्त्रियांनी नग्न अवस्थेतील शुकांना पाहून आपण वस्त्र धारण केले नाही, परंतु वस्त्र नेसलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने वस्त्र धारण केली. हे आश्चर्य पाहून व्यासांनी कारण विचारल्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या की, आपल्या दृष्टीने जो स्त्री पुरुष भेद आहे तो आपल्या पुत्राच्या शुद्ध दृष्टीत नाही. गुरुजांगल देशातील हस्तिनापुरात जाऊन ते शुकदेव वेडसर, मुके आणि मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे फिरले असतील. गावातील लोकांनी त्यांना कसे ओळखले? शुकमुनींचा आणि पांडवपुत्र राजर्षी परीक्षिताचा संवाद कसा झाला, ज्यामध्ये ही भागवत संहिता सांगितली गेली. गृहस्थांच्या घरांना तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्रदान करण्यासाठी महामुनी श्री शुकदेव त्यांच्या घरी फक्त गायीची धार काढण्या इतकाच वेळ थांबतात. सूत महोदय, आम्ही असे ऐकले आहे की अभिमन्यू पुत्र परीक्षित भगवंताचे श्रेष्ठ भक्त होते. अत्यंत आश्चर्यकारक अशा त्यांच्या जन्म आणि कर्मांचे वर्णन आम्हाला सांगावे. ते परीक्षित पांडव वंशाचा गौरव वाढविणारे सम्राट होते. त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून गंगा तटावर बसून आमरणोपोषणाचे व्रत का बरे घेतले? त्यांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळसे धन त्यांना अर्पण करून त्यांचा पाय ठेवण्याच्या चौरंगाला नमस्कार करीत असत. ते मोठे वीर होते. त्यांनी तरुण असून सोडण्यास कठीण अशा राज्याचा आपल्या प्राणांसह त्याग करण्याची इच्छा का बरे केली? ज्यांनी भगवंताचा आश्रय घेतला आहे ते तर जगताचे परम कल्याण, लौकिक उत्पत्ती आणि समृद्धीसाठीच आपले जीवन वेचतात. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. त्यांचे शरीर तर परहितासाठी होते. असे असता त्याचा त्यांनी विरक्त होऊन त्याग का बरे केला? वेदवाणी खेरीज अन्य सर्व शास्त्रात आपण पारंगत आहात असे मला वाटते. म्हणून यावेळी आम्ही आपणास जे विचारले ते सर्व आम्हाला सांगा. त्यावर सूत म्हणाले, 4 युगांपैकी तिसरे द्वापार युग सुरू होते. तेव्हा महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंतांचे कला अवतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला. एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पवित्र जलात स्नान करून ते एकांतात पवित्र स्थानावर बसले होते. महर्षी व्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणत होते. त्यांची दृष्टी अचूक होती. त्यांनी असे पाहिले की न समजणाऱ्या कालगतीमुळे प्रत्येक युगातील समाजात धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंच्या शक्तीही क्षीण होत जातात. समाज श्रद्धाहीन आणि शक्तिरहित होतो. त्यांची बुद्धी कर्तव्यांचा योग्य निर्णय करू शकत नाही आणि दिवसेंदिवस आयुष्यही कमी होऊ लागले आहे. लोकांचे हे दुर्भाग्य पाहून श्री व्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व वर्ण आणि आश्रमांच्या लोकांचे हित कसे होईल यावर विचार केला. त्यांनी विचार केला की अग्निष्टोमादी वेदोक्त कर्मांनी लोकांचे हृदय शुद्ध होते. त्या दृष्टीने यज्ञाचा विस्तार करण्यासाठी म्हणून त्यांनी एकाच वेदाचे 4 विभाग केले. व्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 प्रकारे वेदांचे पृथक्करण केले. इतिहास आणि पुराणांचा 5वा वेद म्हटले जाते. त्यापैकी ऋग्वेदाचे पैल सामवेद गायक विद्वान जैमिनी आणि यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वंश पायन झाले. अथर्ववेदामध्ये दरुणनंदन सुमंत मुनी प्रवीण झाले. इतिहास आणि पुराणांचे अध्ययन माझे वडील रोमहर्षण यांनी केले. या ऋषींनी आपापल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले. याप्रमाणे शिष्य प्रशिष्य आणि त्यांचे शिष्य यांच्याद्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या. स्मरणशक्ती कमी असणाऱ्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे विभाग केले. स्त्री, शूद्र आणि संस्कार शून्य द्विज असे तिघेही वेद श्रवणाचे अधिकारी नाहीत. ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्माचे आचरण करण्यात चूक करतील.
त्यांचेही कल्याण व्हावे या हेतूने दयाबुद्धीने महामुनी व्यासांनी महाभारत या इतिहास ग्रंथाची रचना केली. ऋषी हो, जरी व्यासांनी याप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च केली, तरी जेव्हा त्यांच्या मनाला संतोष झाला नाही, तेव्हा खिन्न मनाने सरस्वती नदीच्या पवित्र तटाकी एकांतात बसून धर्मवेत्ते व्यासमुनी मनोमन विचार करीत म्हणाले, मी निष्कपट भावाने ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करीत वेद, गुरुजन आणि अग्नी यांची सेवा केली आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. महाभारताच्या रचनेच्या निमित्ताने मी वेदांचाही अर्थ उघड करून सांगितला. त्यामुळे स्त्री, शूद्र इत्यादी आपापल्या धर्मकर्मांचे ज्ञान प्राप्त करू शकतील. जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न असणाऱ्यात श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वास्तविक परिपूर्ण असूनही आत्मस्वरूपाने संपन्न झाला नाही असे मला वाटते, किंवा मी भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचे बहुधा अजून निरूपण केले नाही, कारण तेच भागवत धर्मपरमहंसांना आणि भगवंतांनाही प्रिय आहेत. श्रीकृष्ण द्वैपायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले होते. त्याच वेळी देवर्षी नारद वरील ठिकाणी येऊन पोचले. त्यांना आल्याचे पाहून व्यासमुनी लगेच उठून उभे राहिले आणि देवांनीही पूजिलेल्या देवर्षी नारदांचे त्यांनी विधीपूर्वक पूजन केले. तर अशा प्रकारे श्रोते हो, श्रीमद भागवत महापुराणचा स्कंद पहिल्यातील अध्याय 4 हा समाप्त झाला आहे. जर काही आपले प्रश्न असतील तर आपण मला कमेंट्समध्ये विचारू शकता. अगदी थोडक्यात सांगू इच्छितो की इथे आपण राजा परीक्षित जे आहेत हे कोण आहेत, तर हे आपल्या लक्षात आलेच आहे की अभिमन्यू पुत्र परीक्षित. लक्षात घ्या, अभिमन्यूचाच जे पुत्र आहेत ते परीक्षित आहेत. आपल्या लक्षात आले असेल. आणि अभिमन्यू कोण आहे हे आपल्याला काही वेगळे सांगण्याची गरज नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण स्कंद पहिल्यातील अध्याय 4च पाहिलेला आहे. पुढील अध्यायामध्ये व्हिडिओमध्ये आपण अध्याय 5वा पाहणार आहोत. स्कंद पहिल्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मी स्कंद पहिल्यामध्ये एकूण 19 अध्याय असणार आहेत आणि त्यानंतरचा जो दुसरा स्कंद असणार आहे त्यामध्ये 10 अध्याय असणार आहेत. एकूण 12 स्कंद असणार आहेत आणि प्रत्येक स्कंदामध्ये वेगवेगळे अध्याय असणार आहेत. थोडक्यात आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मी आपल्याला अजून थोडीशी माहिती देऊ इच्छितो. स्कंद दुसऱ्यामध्ये 10 अध्याय, तिसऱ्यामध्ये 33 अध्याय, चौथ्यामध्ये 31 अध्याय, पाचव्यामध्ये 26 अध्याय, स्कंद 6व्यामध्ये 19 अध्याय, स्कंद 7व्यामध्ये 15 अध्याय, स्कंद 8व्यामध्ये 24 अध्याय, 9व्यामध्ये 24, 10व्याचा पूर्वार्ध त्यामध्ये असणार आहेत एकूण 49 अध्याय आणि 10व्यातलाच उत्तरार्ध जो असणार आहे त्यामध्ये असणार आहेत 49 आणि 41 अध्याय असणार आहेत उत्तरार्धात. स्कंद 10व्यात एकूण 90 अध्याय असणार आहेत. स्कंद 11व्यामध्ये असणार आहेत 31 अध्याय आणि स्कंद 12व्यात 13 अध्याय. तर आपण याची एकूण बेरीज करू शकता. मी अजून बेरीज केली नाही, तरी आपण बेरीज करून पाहू शकता की एकूण 12 स्कंद असणार आहेत आणि त्यामध्ये किती अध्याय असणार आहेत. याविषयीचे प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे व्हिडिओज येणार आहेत. इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्यामुळे मी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमो भगवते वासुदेवाय.